नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं ॲस्पिरंट्स SPK यूट्यूब चॅनलमध्ये. मी गजानन गोनेवार, सिनियर असिस्टंट, जिल्हा परिषद बुलढाणा. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संदर्भात वेगवेगळे अपडेट्स मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि अशीच एक अपडेट मी आज घेऊन आलेली. आज बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर, तलाठी भरती आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या टप्प्यात होणारी शिक्षक भरती याच्या संदर्भात अपडेट काही असेल तर लवकर आम्हाला देत चला. येणारी शिक्षक भरती कधी कधी सुरू होणार आणि येणारी तलाठी भरतीची जाहिरात कधी येईल याच्याबद्दल आज बरेच फोन आले होते. तर म्हणून हा व्हिडिओ बनवासा वाटला. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे नवीन स्पर्धा परीक्षा संदर्भाचे अपडेट मी आपल्या चॅनलला देत असतो. येणाऱ्या जाहिराती, आलेले GR, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे जुने क्वेश्चन पेपर्स, नोट्स याच्या संदर्भाच्या सगळ्या डिटेल्स, स्टडी मटेरियलसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता. बरं, ठीक आहे. मग आता तलाठी भरती संदर्भात आणि शिक्षक भरती संदर्भात नवीन लेटेस्ट अपडेट काय मित्रांनो? तर मी 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सगळ्याच जिल्हा परिषद, नगर परिषद, त्याच्यानंतर सर्व शासन स्तरावर जेवढे काही आस्थापना आहेत, सगळ्या आस्थापनांना शासन स्तरावर आदेश दिले गेले आहेत की तुमच्या संबंधित विभागांमध्ये कार्यरत आणि रिक्त पदांचा तपशील येथे देण्यात यावा. मग या ठिकाणी तालुका लेवलचे पदं, जिल्हा लेवलचे पदं, राज्य लेवलचे पदं, सर्व संबंधित महाराष्ट्रभर जेवढी रिक्त पदाची जे तपशील आहेत ते सुरू करण्याचे, बिंदू नामावली सुरू करण्याचे या ठिकाणी काम वेगवेगळ्या शासन स्तरावर चालू आहे. मग तलाठी भरतीचं काय आहे? परवाच आपण पाहिलं होतं की जवळपास 2477 समथिंग जागा तलाठ्यांच्या रिक्त आहेत आणि एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार या ठिकाणी दिलेला आहे. मग वेळोवेळी दररोज एखाद्या तरी वृत्तपत्रामध्ये अशी बातमी येत असते की बाबा तलाठ्यांवर अतिरिक्त ताण आहे, तलाठ्यांची कामं खोळंबलेली आहेत. मग जे रिक्त पदं आहेत ती शासनाने लवकरच भरली गेली पाहिजेत. आणि याच्या अनुषंगानं आपल्यासाठी एक चांगली खुशखबर अशी आहे की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये तलाठी भरती संदर्भात जे काही आहे त्याचं जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं नसेल तर पाहू शकता. 3 ते 4 महिन्यामध्ये बिंदू नामावली कंप्लीट होऊन जाहिरात येणं अपेक्षित आहे, असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षाच्या त्यातल्या त्या सरळ सेवा तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं राहील की जाहिरातीची वाट बघून फक्त जाहिरात येईन तेव्हा आम्ही अभ्यास करत राहीन असा विचार करणं तुम्ही चुकीचं आहे. जाहिरात 100% येणार आहे आणि तिला 2 ते 3 महिन्यामध्ये ती जाहिरात येणं अपेक्षित आहे मित्रांनो. म्हणून ही शेवटची संधी असणार आहे तलाठी भरतीची, सरळ सेवा भरतीची. याच्यानंतरनं तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत MPSC अंतर्गत इथून पुढे जे काही सरळ सेवा आहेत त्या 2026 घेतल्या जाणार आहेत. आणि म्हणून तुम्ही जाहिरात येण्यासाठी आपला वेळ दौडू नये, मी अशी तुम्हाला पर्सनल रिक्वेस्ट करतो. कारण एकदा जाहिरात आली की फार तुम्हाला वेळ दिला जाणार नाही. 2 ते 2.5 महिन्यामध्ये तिथून परीक्षा होईल. आणि आजपर्यंत जर तुम्ही अभ्यास केलेला नसाल आणि जाहिरात आल्यावरती तुम्हाला तुमचं वीक पॉईंट कव्हर करायला काय जमतं आहे काय नाही आणि सगळा पोर्शन कव्हर करायला जड जाईल मित्रांनो. म्हणून सांगतो की तुमचा अभ्यास तितक्या गतीनं चालू ठेवा, जेणेकरून कधीही जाहिरात आली तरी तुम्ही तुमच्या शस्त्रांना धार लावून तयार असलं पाहिजे. अगोदरच अभ्यास झालेला असेल तर तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येईल आणि ज्या दिवशी जाहिरात येईल त्या दिवशीपासून तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाला रिव्हिजन देण्याचं काम करसाल. आणि म्हणून म्हणतो, जाहिरात येण्याची वाट बघू नका. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये 100% जाहिरात येऊन जाईल. बरं, ठीक आहे. हे झालं तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये. जवळपास 2,500ची तलाठी भरती असणार. 2.5 नाही, ठीक आहे, सोडून द्या. 2,000 तर कमीत कमी असायलाच पाहिजेत आणि असतीलच. तर मग तुम्ही ठरवा अभ्यास आता करायचा की नाही, ठीक आहे. आणि मग शिक्षक भरती संदर्भात काय अपडेट आहे? परवाच्या पेपरला दादा भुसे, मंत्री, आपले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की संबंधित शिक्षक भरतीला पवित्र पोर्टलला मान्यता दिलेली आहे. 59 लाखांचा समथिंग 69 लाखांचा समथिंग निधी त्या संस्थेला मंजूर केला आहे. म्हणजे कार्यवाही सुरू झालेली आहे संस्थेच्या कामाची. आणि बिंदू नामावलीसुद्धा शिक्षकांची तयार आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत की 15,000ची भरती असणार आहे दुसऱ्या टप्प्यातली, काही ठिकाणी 10,000ची असणार आहे. आपण मिनिमम आकडा जरी पकडला तर मित्रांनो फिक्स 10,000ची भरती ही शिक्षक भरती असणार आहे. 100% शिक्षक भरतीला वेग आलेला आहे. आणि जाहिरात नेमकं कधी येईल आता तुम्हाला फिक्स तारीख सांगायची तर मी पण नाही सांगू शकत. कारण जोपर्यंत बिंदू नामावली तयार होत नाही, जोपर्यंत संबंधित कास्टवाईज डिस्ट्रीब्युशन जागांचं तयार होत नाही, तोपर्यंत जाहिरात कधी येईल हे सांगणं नक्कीच हे घाईचं होईल. पण जसं तलाठी भरतीबद्दल बोललो, येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये शिक्षक भरतीची सुद्धा जाहिरात 100% येणं अपेक्षित आहे. दादा भुसे साहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर या दोन्ही जाहिराती येऊन पडतील. बरं, ठीक आहे. या 2च जाहिराती
जाहिराती आहेत का? मी आपल्या टेलिग्राम चॅनलला वेळोवेळी अपडेट देत असतो मित्रांनो. तुम्हाला सांगितलेलं आहे नगरपरिषद भरती 3 ते 4 हजार पदांची नगरपरिषद भरती गट क लेवलची खूप मोठी भरती आहे. मग या जाहिराती सरळ सेवेमधून होणार आहेत आणि तीसुद्धा यांना अपेक्षित आहे. महानगरपालिकाची भरती जवळपास नाही म्हणलं तर 10 ते 12 महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. या ठिकाणी सुद्धा गट क लेवलच्या खूप मोठ्या जागा राहणार आहेत. मग विद्यापीठांमध्ये भरती, राज्य वकार महामंडळ जवळपास 12 ते 13 खूप मोठमोठ्या जाहिराती सरळ सेवेच्या अशा आहेत मित्रांनो, जिथं जाहिराती सरळ सेवेसाठी येणार आहे आणि लवकरात लवकर परीक्षा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता कोषागार मंडळाची जाहिरात आलेली आहे, तुम्ही त्याला फॉर्म भरू शकता. जागा कमी असणं हे महत्त्वाचं नाही, तुमच्यासाठी एक जागा महत्त्वाची. मग एका जागेसाठी तुम्ही तयार असणं आणि त्याला फॉर्म भरून अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला फक्त जागा एक दिसते म्हणून आपण फॉर्म भरत नाही, पण तो आपल्याला लागण्यासाठी जागा किती पाहिजे? एकच पाहिजे ना. म्हणून मित्रांनो निगेटिव्ह होऊन चालायचं नाही, आपल्याला एका जागेसाठी सुद्धा लढायची तयारी असली पाहिजे. कोषागार मंडळाची जाहिरात आलेली आहे, त्याच्यानंतर समाज कल्याण, महिला बालविकास, त्याच्यानंतर आदिवासी याच्या जर जाहिराती आपण भरल्या असतील तर आता आदिवासीची परीक्षा नेमकीच एकाची झाली, लवकरच राहिलेल्या पदांची सुद्धा होईल. मग तुम्ही त्या दृष्टीनं सरळ सेवेच्या अभ्यासाला जे विद्यार्थी फक्त सरळ सेवा फोकस करतात यांनी अभ्यासाला जास्तीत जास्त जोर देणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्याच काळामध्ये अजूनही खूप लवकर जाहिराती येतील आणि संबंधित जाहिरातीची अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला वेळोवेळी देत राहीन. तर अभ्यास सोडू नका, वेगानं अभ्यास चालू द्या. जाहिराती लवकरच येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढचे जे अपडेट जे काही असेल ते मी आपल्या चॅनलवर आपल्यापर्यंत घेऊन येईल. लवकरच भेटू एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.